नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. 4 दिवसाच्या संपानंतर सरकारला जाग आली आणि सरकारनं संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक पवित्रा घेतला. पण हा पवित्रा घेण्यासाठी सरकार दरबारी अनेक संघर्ष करावे लागले, अनेक वाटाघाटी झाल्या आणि मग संघटनेच्या 18 पैकी 18 मागण्यांवर चर्चा करण्याचं सरकारनं कबूल केलं. नव्हे तर त्या संदर्भातली लेखी आश्वासनं संघटनेला दिलेली आहे. तर सरकारसोबत सध्या काय वाटाघाटी चालू आहेत आणि कुठल्या पातळीवर पेन्शनचा मुद्दा आलेला आहे, पेन्शन कशा पद्धतीने लोकांना मिळणार आहे, कोणती पेन्शन मिळणार आहे, याचं सविस्तर आपण पहिल्या भागात जाणून घेतलेलं आहे. त्याचा पुढच्या भागामध्ये पेन्शनची प्रक्रिया नेमकी कशी चालणार आहे, कशी लागू होणार आहे आणि कधी लागू होणार आहे या संदर्भात आपण भाग 2 मध्ये चर्चा करणार आहोत. अनेक कर्मचाऱ्यांना असं वाटतं की गेल्या वेळी 7 दिवसाचा संप झाला आणि मोठा संप वाढला असता तर जुनी पेन्शन योजना सरकारला मान्यच करावी लागली असती. तो संप मध्येच मागे घेतल्यामुळं सरकारनं फक्त गाजर दाखवलं आणि जुनी पेन्शन दिली नाही. तर या संदर्भात आपण काय सांगाल? राज्यातल्या 17.5 लाख लोकांच्या अपेक्षा आणि त्यांचं भवितव्य या संघटनेवर आणि संघटनेच्या वाटाघाटीवर, त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. लाख लोक आज डोळे लावून आपल्या संघटनेकडे बसलेले आहेत. हे आपली निर्णय प्रक्रिया किंवा वाटाघाटी कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने चालतात हे फक्त काटकर साहेब एकटेच निर्णय घेतात, सरकारचे एकटेच मांडतात, हे संघटना पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या ज्या 160 संघटना आहेत ते एकत्रितपणे मांडतात. संघटनात्मक बाबीवरती ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला लोकशाही पद्धतीमध्ये बहुमताला फार मोठी किंमत आहे. कुठलाही निर्णय हा कोणी व्यक्ती घेत नसतो. आता माझाच प्रश्न जर असेल तर मी एवढंच आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आमच्या सर्व संघटनांच्या एकत्रीकरणातून जे काही त्या ठिकाणी सुकाणू समिती वगैरे असते, याने घेतलेला निर्णय जो आहे तो घोषित करण्याची जबाबदारी माझी असते. मी एखादा निर्णय घोषित केला म्हणजे तो निर्णय मी घेतला असा जर त्या ठिकाणी अर्थ काढला गेला तर फार मोठी ती चूक होईल. कारण राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही सुमारे 65 वर्ष सातत्याने काम करणारी प्रतिष्ठित संघटना आहे. जी काही लोकशाहीची मूल्य आहेत ती या ठिकाणी जतन केल्यामुळंच या संघटनेला आजही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचं पाठबळ त्या ठिकाणी आम्हाला लाभतं आणि लाभणार सुद्धा आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती जी काही या ठिकाणी कार्यपद्धती आहे संघटनात्मक, तिचं मला या ठिकाणी विश्लेषण करावं लागेल. कुठलाही मागण्याचा चार्ट किंवा सनद म्हणतो आपण, ती घ्यायची झाली तरी सुद्धा आम्ही समन्वय समितीच्या घटक संघटनांची बैठक घेऊन त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून ज्या मागण्यांवरती एकमत झालेलं आहे अशा मागण्यांची सनद किंवा चार्ट त्या ठिकाणी आम्ही तयार करत असतो. आणि मग ज्या शासनाकडे या बाबतीमध्ये चर्चा करायला जायचं असतं तिथे सुद्धा चर्चा करताना कुठल्या एकट्या दुकट्या माणसासमोर ती चर्चा होत नसते. मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर सचिव मंडळी यांच्या समक्ष आमच्या समन्वय समितीच्या घटक संघटनांचे जे प्रतिनिधी सुकाणू समिती म्हणून आम्हाला देण्यात आलेले आहेत ती मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असते आणि त्यांच्या समक्ष मग ते शासन असेल किंवा ते काही मंडळ असेल अधिकाऱ्यांचं, सचिवांचं, त्यांच्याकडे आम्ही चर्चा करत असतो. किती लोकांचं शिष्टमंडळ? साधारणतः ते आत्ता आमच्याकडे पहिल्यांदा 37 लोकांचं होतं, त्याच्यानंतर साधारणतः 22 लोकांचं त्या ठिकाणी झालं आणि आता सुद्धा साधारणतः 21-22 लोकांचं त्या ठिकाणचं सुकाणू समितीचं मंडळ आहे. तर या सुकाणू समितीच्या मंडळासमोर जी चर्चा होते
त्यावेळेला कुठल्याही प्रकारे शासनाला सुद्धा हे आम्हाला मान्य केलं, आम्ही ते आम्हाला तुम्ही मान्य केलं, ते आम्ही स्वीकारलं, म्हणून आम्ही आता संपावत वेगळा विचार करू, असं कुठलंही वाक्य किंवा शब्द आम्ही त्या ठिकाणी उच्चारित नसतो. आमची भूमिका मांडणे, शासनाची भूमिका मांडणे, आणि या संबंधात जो निर्णय होणारा असतो त्या संबंधामध्ये कोणता निर्णय नक्की त्या ठिकाणी घेण्याची अपेक्षा आहे किंवा आवश्यकता आहे, याबाबतचा विचार सुकाणू समितीची त्या ठिकाणी वेगळी स्वतंत्र बैठक घेऊन, ती सुद्धा बैठक आम्ही विस्तारित स्वरूपात घेतो. म्हणजे सुकाणू समितीचे मेंबर जे आहेत, जे आम्ही जाहीर केलेले असतात ते तर असतातच, परंतु इतर मान्यवर संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे अध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे अशी वाढीव त्या ठिकाणची जी विस्तारित सभा असते, ती 100-125 लोक असू शकतात त्या ठिकाणी. त्यांची आम्ही आता काल परवा जी आमची मिटिंग झाली त्यात सहभाग होता साधारणतः 95 लोकांचा. तर त्याच्यामुळे अशा प्रकारची जी मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. आणि बाबा शासनाने असं त्या ठिकाणी आपल्या पुढे जे प्रस्तावित केलेलं आहे, ही गोष्ट मान्य केलेली आहे, त्या बाबतीत काय करावं, आणि तिथे आम्ही सगळ्यांचं एकमत करतो की नाही, या गोष्टी आपण आता स्वीकारूया. आणि त्या स्वीकारल्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना विचारतो की बा हे सफिशियंट असेल, कारण का हा संघटना ही सातत्याने कार्यरत त्या ठिकाणी असते. त्यामुळे आज या घडीला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती फलनिष्पत्ती किंवा मिळकत एवढी झाली असेल तर ती या ठिकाणी मान्य करून सगळ्यांनी आपण इथे थांबावं की आंदोलन आणखीन त्या ठिकाणी वाढवावं, या संबंधातला विचार सुद्धा त्या समिती म्हणजे जी बैठक बोलवली असते त्या बैठकीत ठेवला जातो. आणि सर्वांच्या मतेने कदाचित 2-4 मतं वेगळी त्या ठिकाणी असू शकतात, परंतु फार मोठ्या बहुमताने त्या ठिकाणी शेवटी निर्णय पारित केला जातो, समाधान त्या ठिकाणी दर्शविलं जातं. आणि आता फर्दर आंदोलनाची जर गरज असेल तर आम्ही ती वाढवतो सुद्धा, परंतु गरज जर नसेल तर ते आंदोलन संस्थगित करण्याचा निर्णय हा सामूहिक रीतीने, इंडिव्हिज्युअल पातळीवर नाही तर सामूहिक रीतीने. या आंदोलनाच्या बाबतीत काय आता जे आंदोलन झालं 4 दिवसाचं, त्याच्यामध्ये शेवटची सभा जी होती की जिथे 95 मंडळी होती, या ठिकाणी सुद्धा 4 जणांनी त्यांचं स्वतःचं वेगळं मत मांडलं आणि हे आंदोलन पुढे वाढवलं पाहिजे अशा प्रकारचे विचार मांडले. पण नाही, आम्ही साधारणतः त्या ठिकाणी जो काही तपशील लिहून देतो त्याचा तो रिझल्ट होता आणि ते आमच्या लक्षात आलं. आणि पण शेवटी मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट हा जो नियम आहे, तर मोठ्या बहुमतानं 4 विरुद्ध 91 असा जर त्या ठिकाणी फरक असेल तर निश्चितपणे 91च त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही निर्णयाकडे जात असतो. आत्ताचा जो आंदोलन करण्याचा किंवा मागे घेण्याचा निर्णय होता तो सुकाणू समितीच्या विस्तारित सुकाणू समितीच्या बैठकीचा होता. जुनी पेन्शन जशी कशी दिली नाही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न उरतो मग आंदोलनातून मिळालं काय. जुन्या पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळण्याची आवश्यकता होती, ती लिखित स्वरूपात शासनाने मान्य केले. म्हणूनच त्या अनुषंगाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने जो त्या ठिकाणी GR पारित केला 20 सप्टेंबर 2024 ती त्याचीच प्रचिती होती. अशा पार्श्वभूमीवरती जुनी पेन्शन या मूळ मागणीपासून आम्ही दुरावलो नाही, पण शासनाला जे काही त्या ठिकाणी वाटाघाटीत शासनाला जे काही शक्य होतं, जास्तीत जास्त जे शक्य होतं ते त्यांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना त्या ठिकाणी पुकारून किंवा देऊन आमचं समाधान केलेलं होतं.
म्हणूनच, कारण मूळ मागणी आणि मेन मागणी ही पेन्शन विषयीच होती. एनपीएस मुळे फार नुकसान होत होतं, ते टळावं हाच हेतू त्या ठिकाणी होता. आणि त्या बाबतीमध्ये 2005 सालापासून 2023 पर्यंत बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा इतर अनेक संघटनांनी सुद्धा प्रयत्न केला होता, पण शासन तस्य मस त्या ठिकाणी होत नव्हतं. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवरती शेवटी देणे घेणे घेणे देणे, देण्या वाचून घेणे नाही, घेण्या वाचून देणे नाही, हे सगळे आपण सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी शासनासह जे काही आपण त्या ठिकाणी मत मांडतो किंवा त्या संबंधात आपण आपली भूमिका अदा करतो, त्या बाबतीत निश्चितपणे सखोलपणे विचार करण्याची आवश्यकता असते. शासनाने जर आपलं कशात भलं आहे त्या भलाची जपणूक जर केली असेल आणि अशी योजना फक्त 10% त्या अंशदाना सोडून बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नाव बदललेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेच्या मार्फत मिळत असेल तर ती स्वीकारण्यातच ती शहाणपणा होता. आणि जर मेन मागणी संबंधात अशा प्रकारचा सकारात्मक आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे शासनाचा निश्चितपणे सकारात्मक त्या ठिकाणी पवित्रा होताच होता, पण प्रत्यक्षात जी काही गोष्ट त्यातून लाभ आपल्याला मिळणार आहे ती सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत होती. आणि त्यामुळे उगाच आंदोलनासाठी आंदोलन पुढे वाढवणं हे योग्य नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की आंदोलनाला सुद्धा काही गोष्टी बाबतीमध्ये नेत्याला एक विशिष्ट जबाबदारी असते की आपण कुठपर्यंत हे ताणलं पाहिजे, आणि शासन आणि आपण कर्मचारी हे नेहमी वाटाघाटीच्या स्वरूपामध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून केलेला विचार म्हणजे योग्य वेळेला थांबवलेलं आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं पेन्शन मिळणार आहे, सुधारित पेन्शन मिळणार, याच्यातला काही फंड सरकार जसं आपण सांगितलं शेअर बाजारामध्ये गुंतवणार आहे, आणि आज युद्धामुळे शेअर बाजार गडगडला, तर दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे शेअर बाजार गडगडेल, आणि मग पेन्शन होताना जर शेअर बाजारावर आधारित एखादी स्कीम असेल तर ते कर्मचाऱ्यांसाठी अजिबात उपयोगाची नाही. मग ही संघटनेला स्वीकारलीच कशी काय? मुळात ज्यांनी कोणी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी जी गृहीतक धरलेली आहेत, कन्सिडर केलेली आहेत, त्याचा जर विचार केला, कारण ही योजना स्वीकारताना आम्ही शासनाकडे काही बंधन टाकलेले आहे की आमचं मागणं काय आहे, जुन्या पेन्शनप्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50% आणि तत्कालीन महागाई भत्ता एवढी रक्कम मला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मग त्याचा पुढचा भाग असा होतो की जो संचित निधी आहे तो शासनाने शेअर मार्केटमध्ये गुंतवला तर त्याचाही मुद्दा आम्ही सोडून घेतलेला आहे. शासनाने जर अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवला असला तरी सुद्धा आमची जी रक्कम निधीची आहे, संचित निधीची आहे, आणि त्या तिच्या आधारे आम्हाला त्या ठिकाणी 50%ची जी रक्कम जी पेन्शन म्हणून मिळणार आहे, त्यात जर त्या शेअर मार्केटच्या गडगडण्यामुळे काही व्यत्यय येत असेल किंवा कमी येत असेल रक्कम, तर ती तोशिष, ती जोखीम शासन स्वतः घेणार आहे. त्याचा इफेक्ट कर्मचाऱ्यावर येणार, त्याचा इफेक्ट कर्मचारी येणार नाही. पगारातून 10% कपात होणार आहे, अंशदान होणार आहे, आणि अंशदानाची एक ठराविक रक्कम तयार होईल, पण ती रक्कम टार्गेट पर्यंत पोहोचली नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल? तोच भाग आहे. मी मग अशी तुम्हाला काय म्हटलं की 14% जी रक्कम शासनाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते 18.5% सुद्धा जाऊ शकते, आणि त्यात जर ती गेली तर समान 10% एक पहिल्या क्रमांकाचं त्या ठिकाणी संचित निधी होईल, आणि उरलेल्या 8% आणखीन तो वेगळा निधी त्या ठिकाणी होईल. या 8%तून निश्चित जर कमी जो भाग पडतो त्याची भरपाई केली जाईल, सब्जेक्ट टू जर 18.5 झालं तर. परंतु 14 जर राहिलं तरी सुद्धा शासनाने आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची जी 50% आणि ते महागाई भत्ता अशी जो स्वरूप आहे त्याच्या पेन्शनचं, त्यात कमी पडणारी रक्कम
आम्ही जोखीम उचलली ती पूर्ण केली जाईल. संभाजीनगरचे कुलकर्णी सर आहेत, त्यांनी प्रश्न केलेला आहे की जुन्या पेन्शन प्रमाणे त्याच्यामध्ये सुधारित पेन्शन योजनेमध्ये वाढ होत राहणार आहे का? ऑफकोर्स, जर समजा काही कारणपरत्वे म्हणजे डीए वाढतो, वेतन आयोग वेतन आयोगानुसार हा 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 बघा, जुन्या पेन्शन प्रमाणे त्यांना 50% वेतनाच्या आणि महागाई भत्ता ही बाब स्पष्ट झाली. वेतन आयोगाकडे जेव्हा प्रश्न जाईल तेव्हा सुद्धा निश्चितपणे या बाबीचा ते विचार करतील. जो 50% रक्कम आपण म्हणतो ना, ती कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी असेल याचा अभ्यास आपल्या त्या आयोगाला करावाच लागेल. त्यामुळे आयोगाच्या शिफारशी ह्या इतर जुन्या पेन्शनच्या कर्मचाऱ्यांना ज्या लागू होतात तद्वतच ते या सुधारित वाल्यांना लागू होणारच. 10% अंशदान काय होणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. पहा विश्वास काटककर यांची मुलाखत भाग 3. सविस्तर माहिती मिळवा. लिंकवर क्लिक करा. आपण आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, महत्वाचे विषय नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रभाकर निर्मळे @gmail.com वर ईमेल करा आणि प्रभाकर निर्मळे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे, यावर सातत्यानं अपडेट राहा. आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. तुम्हाला काय मुद्दा मांडायचा आहे काय संदर्भात? आपल्या देशामध्ये सन 1990 आणि 91 पासून खाऊजा धोरण आमच्या दृष्टीने चालू झालं. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. त्यानंतर त्याचं जे लोक पसरत गेलं आणि त्यातून निष्पन्न झालेली योजना म्हणजे ही NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आपल्या केंद्रातही आली आणि राज्यामध्येही आली. जर राजकीय आणि आर्थिक विचार या देशाचा संपूर्णतः केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की पेन्शनचा निर्णय प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या राजकीय परिस्थिती निहाय झालेला आहे. याचाच अर्थ असा, ज्या ज्या ठिकाणी भाजप सरकार आहे त्या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना देण्यात आलेली नाही. आणि याच पद्धतीचा जर महाराष्ट्रात विचार केला तर गेल्या 3-4 वर्षाची परिस्थिती पाहिली तर कोणत्याही पद्धतीमध्ये हे राज्य सरकार ती योजना, जुनी पेन्शन पुन्हा आणण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नव्हती. आणि म्हणून जुन्या पेन्शनच्या जवळ जाऊन किती मिळवायचं या संदर्भातल्या जेव्हा वाटाघाटी सरकारने आमच्याशी सुरू केल्या त्यावेळेला जे सर्वात जास्त योग्य वाटलं ते स्वीकारणं क्रमप्राप्त होतं, अपरिहार्य होतं. दुसरं एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणच्या 7 दिवसाच्या 2023च्या बेमुदत आंदोलनातून आम्ही मिळवलेली सुबोध कुमार समिती, तिने केलेला सखोल अभ्यास आणि त्याच्याच शिफारशी संतोष कुमार समितीने केंद्रामध्ये घेतल्या आणि आपल्या राज्याच्या, महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ घातलेल्या नवीन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या शिफारशी UPS मध्ये म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये केंद्र सरकारने घेऊन त्या सुद्धा या राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. परंतु सुधारित राष्ट्रीय योजनेमधील सर्व तरतुदी या जुन्या पेन्शन प्रमाणेच असल्यामुळे आमची संघटना, मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समिती त्यावर ठाम राहिली आणि UPS ला आम्ही विरोध केला. वास्तविक पाहता या राज्यातल्या कर्मचारी शिक्षकांनी केलेल्या जबरदस्त आंदोलनामुळे केंद्राला 2 पावलं मागे जावं लागलं आणि UPS आल्यानंतर इतर काही राज्यांनी त्या धर्तीवरती योजना आणली आणि ती लागू सुद्धा केली. परंतु आपल्या इथे मात्र सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मिळून सुद्धा, त्याचा GR येऊन सुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी होत नव्हती आणि म्हणून पुन्हा हा कालचा संप करावा लागला. तो 4 दिवस चालला आणि शेवटी शासनाला ते मान्य करावं. या बाबतीमध्ये अधिक जर विश्लेषण करायचं झालं तर सुधारित निवृत्ती वेतन योजना आणि युनिफाईड पेन्शन जी आहे केंद्राची, याच्यामध्ये नक्की फरक काय याचा पण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. युनिफाईड पेन्शन जी केंद्राची योजना आहे त्यात क्वालिफाईंग सर्व्हिस आहे 25 वर्ष आणि त्यांनी शेवटच्या वेतनाच्या 12 महिन्याच्या ॲव्हरेज अशा प्रकारच्या ठिकाणी तरतूद आहे.
सुधारित निवृत्ती वेतनमध्ये त्या ठिकाणी आहे क्वालिफाईंग सेवे 20 वर्षाची आणि स्पष्टपणे म्हटलं की शेवटच्या वेतनाच्या 50%. आता जर सखोलपणे या बाबतीमध्ये विचार केला तर वयाच्या दृष्टिकोनातून 43 वर्षाचा मागासवर्गीय कर्मचारी हा जर त्या ठिकाणी त्या पेन्शन संबंधात त्याची तुलना आपण केली तर त्याची फक्त सेवा 15 वर्ष त्या ठिकाणी होते किंवा होऊ शकते. आणि 38 वर्षाच्या म्हणजे वयामध्ये म्हणजे सवर्ण जो आहे किंवा ओपन तो जो माणूस आहे त्याची पण सेवा फक्त 20 वर्षाची होते. त्यामुळे या दोघांनाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त पेन्शन जर मिळवायची असेल किंवा मिळणार असेल तर ती ही युनिफाईड पेन्शन योजना आहे ती त्या ठिकाणी पुरेशी नाही किंवा ती अपुरी आहे. कारण इक्वेशन मध्ये 25 वर्षाला जर एवढी पेन्शन तर 20 वर्षाला किती, 25 वर्षाला एवढी पेन्शन तर ती 15 वर्षाला किती, अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रपोर्शनेट म्हणतो आपण ते त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि त्यामुळं या पीडित वर्गाला शेवटच्या वर्गाला त्या ठिकाणी पेन्शन ही जवळजवळ 30-40% त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी दरमहा मिळू शकेल. आणि म्हणूनच सुधारित निवृत्ती वेतन योजना की ज्याच्यामध्ये 20 वर्षाची क्वालिफाईंग सेवा आहे, ज्याच्यामध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% हीच सर्वच दृष्टिकोनातून बहुजन हिताय आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. 7 दिवसाचा जो संप झाला त्यानंतर त्याची जी काय फलश्रुती झाली त्या मागण्या मान्य झाल्या. 7 मार्च ते 14 मार्च 2023 जो अभूतपूर्व संप झाला त्यात 17 लाख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले. पेन्शनचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता आणि या संदर्भात समिती नेमली गेली, सुबोध कुमार समिती. त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा जो प्रश्न होता उपदान मिळण्यासंदर्भातला तोही निर्णय झाला. फॅमिली पेन्शनच्या संदर्भातलाही निर्णय त्यावेळेला पदरात पडला. आणि त्याचबरोबर सरकारने काही प्रमाणात का होईना रिक्त पदांच्या भरतीच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू केल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुकंपा बाबतची जी भरती आहे तिच्यावरती त्या चर्चेमध्ये जोर देण्यात आला होता. आणि त्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानुसार सर्व विभागांनी आढावा घेतला आणि अनुकंपा तत्वावरची भरती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. आपण आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, महत्वाचे विषय नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रभाकर निर्मळे @gmail.com वर ईमेल करा. आणि प्रभाकर निर्मळे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे, यावर सातत्यानं अपडेट राहा. आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. चर्चासत्र ठरवणार लाखो कर्मचाऱ्यांचे भवितव्य. या चर्चेत घेतलेले निर्णय लाखो लोकांच्या नोकऱ्या आणि भविष्यावर परिणाम करणार आहेत. म्हणून या चर्चासत्राकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन भाग घेतला पाहिजे.